लाडकी बहीण योजना अत्यंत मोठी अपडेट आलेली आहे। सरकारने 3 निर्णय घेतलेत बघा, महिलांना पैसे भेटणार नाहीत। 3 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। त्यातली तिसरी महत्वाची गोष्ट असणार आहे, ती तर सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचंय। जर तुम्हाला पैसे हवे असतील, 1,500 रुपयाचा हप्ता हवा असेल, 3,000 रुपये तुम्हाला हवे असतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मोठा निर्णय झालाय, गव्हर्नमेंटने मोठा निर्णय झालेला आहे। लक्षात घ्या, तुमच्या समोर हे न्यूजपेपर मधली बातमी दिसते। काय बातमी बघा, मोठी अपडेट। सप्टेंबर मध्ये नोंदणी केलेल्या लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा लाभ मिळणार नाही। अपडेट काय आहे संपूर्ण आता आपण बघणार आहे। तुम्ही बघितलं असेल, 2 महिन्यांचा लाभ मिळणार नाही ही पहिली गोष्ट, पहिला निर्णय आहे। अशा स्वरूपाचे 3 मोठे निर्णय झालेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींनो, प्रत्येक ताईंनी हा व्हिडिओ बघायचा आहे, प्रत्येक ताईला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। जर तुम्हाला या 3 गोष्टी समजल्या तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। खूप मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। खूप महत्त्वाचे अपडेट्स देणार आहे। जर तुम्हाला या गोष्टी हव्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला, काय नेमका अपडेट आहे बघूया। या ठिकाणी बघा, राज्यात चर्चेत असलेल्या लाडक्या बहीण योजनेला राज्यभरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे। दरम्यान ऑगस्ट पर्यंत नोंदणी केलेल्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित मिळाले, परंतु आता सप्टेंबर मध्ये नोंदणी करणाऱ्या महिलांना 2 महिन्याच्या रकमेला मुकावं लागणार आहे। न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर दिसते। न्यूजपेपर मध्ये काय आले लक्षात घ्या। ज्यांना जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले होते त्यांना आतापर्यंत पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे आले आहेत, पण जे आता सप्टेंबर महिन्यापासून फॉर्म भरतील त्यांना हे पहिले जुलै आणि ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत, असा मोठा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलाय। तर नेमकं काय आहे हे न्यूजपेपरचं कात्रण आहे। हे याच्यामध्ये मी स्वतः काही बोलत नाहीये, पुढे देखील तुम्हाला दाखवणार आहे कशा स्वरूपात ही न्यूज पुढे आहे। चला, लक्षात घ्या, काही जरी अडचणी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा। 3 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। ही पहिली गोष्ट चालू आहे तुमच्या समोर। तर बघा, 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्यांचा लाभ मिळणार नाही। ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, बघा लक्षात घ्या, आदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिली। बघा, नागपूरला एक सभा झाली, नागपूरच्या सभे 31 तारखेला झाली होती, काल एक सभा झाली आणि या ठिकाणी बघा अजून एक नवीन सभेमध्ये आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे। आता नेमकं काय याच्या मागचं कारण आहे अजून मला माहिती नाहीये, पण ही न्यूज या ठिकाणी न्यूजपेपर मध्ये आली आहे, वृत्तपत्रात आली आहे, म्हणून तुम्हाला सांगावी लागणार आहे। लक्षात घ्या, न्यूज मध्ये काय सांगितलं त्यांनी, जर तुम्ही सप्टेंबर महिन्याच्या नंतर फॉर्म भरला, जे सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरतील त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत। तर आदिती तटकरे यांनी गडचिरोली या ठिकाणी असं सभेमध्ये बोललंय। न्यूजपेपरला ह्या ठिकाणी ही बातमी आलेली आहे। आता लक्षात घ्या, ज्यामध्ये पहिली ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे, एक मोठा निर्णय झालाय की बाबा पहिल्या 2 महिन्याचे पैसे भेटणार नाहीत, जे आता फॉर्म भरतील सप्टेंबर महिन्यापासून। किंवा बघा, आता ही झाली पहिली गोष्ट, पहिली बातमी। दुसरी बातमी तुम्हाला सांगणार आहे। पहिली बातमी ही झाली, महिलांना सप्टेंबर नंतर जे फॉर्म भरतील त्यांना पैसे भेटणार नाहीत। दुसरी महत्वाची अपडेट ही आहे की बाबा तुम्हाला फॉर्म भरायला शिथिलता भेटलेली आहे। लक्षात घ्या, पहिलं 31 ऑगस्ट पर्यंत भेटली होती, नंतर सप्टेंबर पर्यंत भेटली। आता त्यांनी निर्णय मोठा घेतलाय की तुम्ही कधीपर्यंत पण, सप्टेंबर नंतर पण फॉर्म भरू शकता। लक्षात घ्या, अशा स्वरूपाचा मोठा निर्णय, तुम्हाला ती पण बातमी पुढे दाखवणार आहे। तर ताईंनो, ज्या ताईंना अजून पैसे भेटले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, कारण की जर तुम्ही या निर्णयात बसलात तर तुम्हाला, समजा एक एक्झाम्पल घ्या, पहिला टप्पा, दुसरा टप्पा पूर्ण संपलाय, त्या टप्प्यामध्ये
जर पैसे भेटले नसतील तर तुम्हाला पहिल्या 3000 रुपयाला म्हणजे पहिल्या 2 हप्त्यांना मुखावं लागणार आहे, असं तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। गडचिरोलीच्या सभेमध्ये यांनी ही घोषणा केली आहे। तर याच्या मागचं रिझन काय आहे, याच्या मागं काय कारण असेल तर अजून मला पण माहित झालेलं नाहीये। याचा शोध मला पण घ्यावा लागणार आहे। मी पण याच्याबद्दल सविस्तर अजून माहिती काढणार आहे। तर आतापर्यंत तर ही अपडेट माझ्या समोर आलेली, ही बातमी माझ्या समोर आली म्हणून तुम्हाला मी ती सांगितली। न्यूजपेपर मध्ये आलंय म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं। लेटेस्ट बातमी ही आहे, तर लक्षात घ्या। पण लवकरात लवकर ज्या ताईंनी अजून पण फॉर्म भरले नसतील तर फॉर्म भरून घ्या, कारण की मोठी त्यांनी गोष्ट सांगितली की तुम्ही आणखी पण सप्टेंबर महिन्यामध्ये पण फॉर्म भरले असतील। तर लक्षात घ्या। अजून एक पुढे ही दुसरी आणि आता तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे। तसेच लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे। मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल। आतापर्यंत 70 ते 75% महिलांची नोंदणी झाली असल्याची माहितीही मंत्री तटकरे यांनी दिली। बघा लक्षात घ्या। तिसरा मुद्दा पण या ठिकाणी समोर आलाय, तर तुम्हाला फॉर्म हे फक्त जुलै ऑगस्ट सप्टेंबर नाही तर पुढे पण कंटिन्यूस तुम्ही भरत राहू शकणार आहेत। पण लक्षात घ्या, ज्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरताल, म्हणजे एक एक्झाम्पल घ्या, ऑक्टोबर महिन्यात तुम्ही फॉर्म भरला तर ऑक्टोबर महिन्यापासूनच तुम्हाला 1,500 रुपये चालू होणार आहेत। तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत। तर अशा स्वरूपाची ही बातमी तुमच्या समोर आहे। ही झाली आजच्या 3 बातम्या। पण त्याच्यामध्ये अजून एक लक्षात घ्या, ज्या ताईंना अजून पण पैसे आले नाहीत, पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलाय, दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरलाय, 22-23 ऑगस्ट 24 ऑगस्टच्या अगोदर त्यांना अप्रूव्हल आले, ज्यांना पैसे अजून आले नसतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला त्यांचं नाव, गाव, जिल्हा सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत। तुम्हाला प्रत्येक ताईला पैसे भेटायलाच पाहिजेत, कारण की तुम्ही ऑगस्टच्या अगोदर जर फॉर्म भरला असेल 100% तुम्हाला पहिल्या ह्याच्यामधले पैसे भेटायलाच पाहिजेत, कारण हा निर्णय सप्टेंबर पासूनचा आहे। आता ही जी बातमी तुमच्या समोर दिसते ती सप्टेंबर महिन्यापासूनची बातमी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बसत नाहीयेत। जर तुम्ही जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय का, मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचं नाव, गाव, कधी फॉर्म भरला होता, कधी अप्रूव्ह झालाय, काय रिजेक्टचा मेसेज वगैरे आलाय का, तुम्हाला आधार कार्ड सीडिंगचा मेसेज आलाय का, सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला एवढा शेअर करा की प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण की आपल्याला या कंडिशन मध्ये, या निर्णयामध्ये बसायचं नाही। आपल्याला प्रत्येक ताईला या निर्णयामध्ये न बसता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्येच बसायचंय आणि त्यातलेच 3000 रुपये आपल्याला मिळवायचे। आणि पुढची गोष्ट सांगतोय, 3000 रुपये ज्यांना ताईंना भेटलेत, पुढचा 1500चा हप्ता पण याच्यामध्ये पण मोठा बदल होणार आहे। अशी पण अपडेट मी जी म्हणलो होतो ना, 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यातली तिसरी महत्वाची गोष्ट 1500 रुपयाचा हप्ता हा दुसऱ्या आठवड्यात चालू होणार आहे, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चालू होणार आहे। पण त्याच्यामध्ये पण काही बदल होणार आहेत का, ह्या गोष्टीकडे सरकारचं लक्ष आहे। सगळ्या गोष्टी चाचपण चालू आहे, त्याच्यामुळे काही जरी अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट विचारायचंय। ज्यांना पैसे भेटलेत, ज्यांना पैसे भेटले नाहीत, सगळ्यांनी पटपट मेसेज करा, मला सांगायचे मेसेज मध्ये, आणि व्हिडिओला लाईक करा। खूप महत्त्वाचे अपडेट्स देतोय। बघा अडचणी आल्यात, पण अडचणी दूर करण्यासाठी हा भाऊ तुमच्या समोर आहे। लाईक करायचं, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे। आणि काही जरी अडचणी अशा आल्यात तरी आपण याच्यामध्ये मार्ग काढणार आहे, 100% मार्ग काढणार आहोत। तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करू नका, पण याच्यामध्ये गाफील पण राहायचं नाही की बाबा बघूया आता काय होईल ते होईल, जे जनतेचं होईल ते माझं होईल, नाही। बाकीच्यांचं झालं त्याची आपली घेणं देणं नाहीये। ज्या ताई माझा व्हिडिओ हा बघत आहेत त्या प्रत्येक ताईला लाभ भेटावा यासाठी मी झटणार आहे, यासाठी मी पुढाकार घेणार आहे। त्याच्यामुळे शेवटपर्यंत आपल्याला लढत राहायचंय। व्हिडिओ शेअर करा, आवडत असेल, बरेच ताई आता लाईव्ह आहेत, सगळ्यांनी लवकरात लवकर लाईक करायचंय आणि तुमचे प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे। संध्याकाळच्या 7 वाजताच्या लेक्चर मध्ये तुमच्या सगळ्या उत्तर मी प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी देणार आहे। चला भेटूया संध्याकाळी 7 वाजता। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।